पुणे विमानतळावर प्रवाशांचा खोळंबा होतोय। स्पाइस जेटच्या प्रवाशांचा पुण्यात खोळंबा झालाय, कारण सकाळी 7:20 जी पुण्याहून दिल्लीसाठी निघणारं विमान होतं त्यांनी अजूनही टेक ऑफ केलेलं नाहीये। स्पाइस जेटचे कर्मचारी आणि प्रवासी यांच्यामध्ये बाचाबाची देखील झाली। विमानाच्या खिडकीची काच फुटल्याची माहिती प्रवाशांनी दिली आहे आणि नवीन काच बसवल्यानंतर हे विमान दिल्लीला रवाना होणार अशी माहिती आपल्याला मिळते आहे। मिलिंद वऱ्हाडकर या विमानानं प्रवास करणारे एक प्रवासी आपल्याबरोबर आहेत। मिलिंदजी, 7:20 टेक ऑफ करणारं होतं हे विमान, हे 1 वाजला तरी अजूनही पुण्यातच आहे, नेमकं काय घडतंय? आज आमचं फ्लाईट सकाळी 7:20 शेड्यूल होतं। आम्ही 6 वाजता पोहोचलो होतो। त्यानंतर त्यांनी बोर्डिंग पास घेताना डिक्लेअर केलं की विमान डिले आहे 20 मिनिटं। त्यानंतर त्यांनी आम्हाला 7:45 वाजता विमानात बोर्डिंग केलं होतं। विमानात बोर्डिंग करताना आमच्या लक्षात आलं की विमानाच्या वैमानिकाच्या डाव्या हाताची काच फुटलेली आहे। त्यानंतर त्यांनी ते विमान जवळजवळ 8 वाजेपर्यंत डिले केलं आणि 8 वाजता आम्हाला सांगितलं की हा पुण्याचा एअरपोर्ट हा एअरफोर्सचा रनवे आहे, त्यामुळे एअरफोर्सचं प्रॅक्टिस 8 ते 10:30 असते, तर तुम्हाला 10:30 नंतर फ्लाईट जाईल। 10:30 वाजता नंतर डिक्लेअर केलं की ती काच लावल्यानंतर 12:30 वाजता विमान जाईल आणि आता त्याने डिक्लेअर केलं की हे विमान 3 वाजता जाईल। आम्ही त्यांना विचारायचा प्रयत्न केला की जर मग तुमची विमानाची काच फुटली होती आणि त्याला तुम्ही प्लास्टिक लावलं होतं, मग त्या केसमध्ये तुम्ही आम्हाला बोर्डिंग का केलं 8 वाजता, आणि जर आज एअरफोर्सचं जर प्रॅक्टिस सुरू नसती तर तुम्ही आम्हाला काय करणार होता त्या कंडिशनमध्ये? तर त्यांच्या मॅनेजरचं म्हणणार हो आम्ही करणार होतो। मग त्याच्यामध्ये आमच्या सेफ्टीचा विचार कुठे होता? आणि मग आता मग जर त्यावेळेला उडवू शकत होते तर आमचा प्रश्न त्यांना होता की मग आता तुम्ही का उडवत नाही? प्रशासनाशी संपर्क साधल्यानंतर, म्हणजे जेट माफ करा, स्पाइस जेटशी संपर्क साधल्यानंतर त्यांची काय उत्तर होती? सहकार्य मिळत होतं का? त्यांचं त्यांचं म्हणणं फक्त पैशात होतं, तुम्ही विमान तिकीट परत घेऊ शकता। म्हणजे त्यांना आमच्या सिक्युरिटी हा विषय त्यांचा नव्हताच, त्यांचं एवढंच म्हणणं होतं तुम्हाला रिफंड देतो 100%। पण आम्ही चाललोय इंटरनॅशनल एक्झिबिशनला, तर आम्ही ते असं कॅन्सल करू शकत नाही। आता एक्झिबिशनचा पूर्ण दिवस वाया गेलेला आहे। 9:30 वाजता उद्घाटनाचं होतं, त्यासाठी आम्ही 35 MIDC गोष्टीचे 35 इंडस्ट्रियलिस्ट आहोत। आम्ही 35 जणांचा आमचा ग्रुप आहे, प्लस असे मिळून 240 प्रवाशांचा जीव हे लोक धोक्यात घालण्याच्या तयारीमध्ये होते। जर एअरफोर्सची प्रॅक्टिस सुरू झाली नसती तर त्यांनी तसंच त्याच कंडिशनमध्ये प्लास्टिक लावलेल्या कंडिशनमध्ये विमान हे उडवण्याच्या मोडमध्ये होते। खरं मिलिंदजी, धन्यवाद तुम्ही जय महाराष्ट्रशी बोलल्याबद्दल। स्पाइस जेटचं पुण्याहून दिल्लीला जाणारं हे विमान वैमानिकाजवळच्या एका खिडकीची काच ही तुटलेली होती, प्रवाशांच्याच ते लक्षात आलं, त्यांनी निदर्शनास आणून दिलं स्पाइस जेटच्या, आणि त्यानंतर ही काच बसवण्यासाठी आत्तापर्यंत विलंब झाला आहे आणि आता अखेर 3 वाजता पुण्याहून हे विमान उड्डाण करेल असं त्यांना सांगितलं जात आहे, पण तोपर्यंत मात्र मोठ्या प्रमाणावर प्रवाशांचा खोळंबा झाला आहे। एयरफोर्स 10:30 ऐसा आपने अनाउंस भी किया आपके आई एम फ्लाइट क्या वो पुनीत शर्मा वाज योर वो जो विमान चलाता है बराबर, तो उसने बोला 10:30 बजे उठेगा। आपने हमको रिपोर्ट किया एग्रीड और नॉट एग्रीड यू हैव टू एग्री व्हाट आई एम एग्रीइंग सर, आई एम नॉट डिनाइंग व्हाई आई एम टेलिंग दिस, आई वांट दिस इन राइट देन यू रिपोर्ट अस, ओके देन यू आस्क, यू सेड यू विल इमीडिएटली गिव अस ब्रेक विद इन 10 minutes